धुळे तालुक्यातील बोरीज परिसरात सध्या चोरीच्या घटनांनी अक्षरशः डोकेवर काढले असून गावकरी व शेतकरी भयभीत झाले आहेत। काही महिन्यांपूर्वी गावातील घरफोडीत लाखो रुपये रोख तसेच सोने चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते। त्या घटनेला 2 महिने उलटून गेले तरीही पोलीस तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान चोरट्यांनी आता शेतीसाठी आवश्यक असलेल्या साहित्यावर डोळा ठेवला आहे। शेतातील विहिरीवर बसवलेले सिंचन पंप, विद्युत वायर, पाईप तसेच इतर साहित्य चोरून नेण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत। काही ठिकाणी गुरेढोरे चोरीचे प्रकारही समोर येत आहेत। पोलीस ठाणे दूर असल्यामुळे या भागात पोलिसांची उपस्थिती क्वचितच दिसते, अशी तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे चोरटे बिनधास्तपणे दिवसा किंवा रात्री शेतातून साहित्य उचलून नेत असल्याचे चित्र आहे। यापूर्वीही एप्रिल महिन्यात सोलर पंप चोरीचे प्रकार घडले होते। तसेच दूध देणाऱ्या गायी देखील चोरट्यांनी पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत। सध्या रब्बी हंगाम सुरू असल्याने शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी सिंचन पंप अत्यंत आवश्यक आहेत। अशा परिस्थितीत पंप चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। दरम्यान 12 मार्च रोजी रवींद्र धोधू बेहेरे यांच्या बोरीस येथील शेतातील विहिरीवर लावलेली महालक्ष्मी कोल्हापुरी कंपनीची 5 HP क्षमतेची जलपरी मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली। सुमारे दुपारी 2:15 सुमारास शेतात पाणी येत नसल्याने त्यांनी विहिरीवर जाऊन पाहणी केली असता इलेक्ट्रिक पेटीजवळील वायर तोडलेली दिसून आली। तसेच पाईपच्या लोखंडी नेपलमधून मोटार काढून नेल्याचे आढळले। या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे। मात्र वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस व परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाने या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत चोरट्यांचा बंदोबस्त करावा आणि परिसरात नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। शिंदखेडा परिसरात घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। एजन्सीकडून घरपोच सिलेंडर देण्यास मनाई करण्यात येत असल्याची तक्रार ग्राहकांकडून केली जात आहे। विशेष म्हणजे वाहतुकीचे पैसे घेतले जात असूनही सिलेंडर घरपोच दिला जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे। त्यामुळे महिलांसह अनेकांना सिलेंडर घेण्यासाठी थेट एजन्सीपर्यंत जावे लागत आहे। या प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे। पैसे देऊनही घरपोच सेवा मिळत नसल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे। संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन ग्राहकांना नियमानुसार घरपोच सिलेंडर सेवा मिळावी, अशी मागणी शिंदखेडा येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे।